वेगवेगळी गुंतागुंतीची जोडणीचा ही सगळी प्रक्रिया ही घडत असते. आता त्याच्यापुढे जाऊन मेंदूच्या या मांसल भागामध्ये असणारा इतर काही जे भाग आहेत त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं न्यूरॉन आणि सिनॅप्स याचा विचार आपण करूया. मग याच्यामध्ये पुन्हा आपल्याला विचार घेता येईल की साधारणतः मेंदूमध्ये या न्यूरॉनची संख्या 100 अब्जापेक्षा जास्त असण्याची शक्यता. 100 अब्जापेक्षा जास्त न्यूरॉन तुमच्या मेंदूमध्ये असतात. आपण त्याला चेतापेशी असं म्हणूया. आणि या न्यूरॉन आणि त्या प्रत्येक न्यूरॉनची जोडणी आपल्याला इथे दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मग 100 अब्जापेक्षा अधिक या चेतापेशी आणि त्यापेक्षा अधिक न्यूरॉन यांच्यामध्ये आपल्याला या ग्लिऑन या जोडणीमध्ये दुसरा एक जो भाग आहे तो आपल्याला इथे सांगता येतो की न्यूरॉनच्या जोडणीमध्ये आपल्याला काही पेशी ज्या असतात त्यांना ग्लिऑ आपण म्हणतो. आणि न्यूरॉन एकमेकांना सिनॅप्स यांनी जोडलेले असतात. न्यूरॉन सिनॅप्सवर काही एक चेतनी किंवा त्याला मायलिन असं आपण ते म्हणतो. त्या मायलिनचा अगोदर या न्यूरॉन्सवर आणि मग अशा प्रकारे न्यूरॉन्स आणि सिनॅप्सची ही जोडणी या मेंदूमध्ये 100 अब्जापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या या न्यूरॉन्समध्ये कशी घडून येते याचीच माहिती पुढच्या स्लाइड्समध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग याच्यामध्ये आपण बघतो आहोत काय त्याचा पहिला मुद्दा तर येतं काय तो न्यूरॉन्समध्ये काय होतोय बघा. एक प्रकारे जोडले जाऊ शकतात. ही जोडणी बघा न्यूरॉन एकमेकांशी जोडले जाऊ शकतात प्रत्येक वेळेस. आता इथे या कंडिशनला तुम्ही इथे समजा याच्यामध्ये तुमच्या न्यूरॉनची जोडणी होताना आपल्याला हे न्यूरॉन जोडले जाऊ शकतात. या जोडणीची पुनरावृत्ती नेहमी पक्की होऊ शकते आणि त्यातनं विचार व वर्तन घडत असते. थोड्या वेळापूर्वी या सत्राला सुरुवात झाल्यानंतर सरांच्या काही शंकांचं निर्माण झाल्यावर त्यांच्या न्यूरॉनची जोडणी झालेली की नाही आता मला याचं काहीतरी जाणून घ्यायचंय मेंदूचे बद्दल समजून घ्यायचंय. आणि त्याच वेळेस हे कृती काय करताना सरांच्या न्यूरॉनची जोडणी अशी झाली की नाही खरोखरच किंवा इच्छा निर्माण झाली मला आणि आता मला पावभाजी खायची आहे. पहिलं प्रकारने पावभाजीला सरांनी सांगितलं की मी कारण सांगेल मेंदूवर काहीतरी दुसरं कारण सांगून इथून जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानुसार मग ते निर्णय येईल पावभाजी खाण्याचा किंवा इच्छा पूर्ण करण्याचा. न्यूरॉनची जोडणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या न्यूरॉनच्या जोडणीने या पद्धतीने वर्तनाचा बदल आपल्याला विचार व वर्तन करायला ठरवतो हे आपल्याला सांगता येईल. काय दुसरा मुद्दा मॅडम त्या तुमच्या स्लाइडवर बघता येईल. न्यूरॉन्समधील सिनॅप्स मोजायला 25 दशलक्ष वर्षे लागतील. एक सिनॅप्स 1 सेकंद. बघा जर एक सेकंद या दराने मोजायचा प्रयत्न केला तरीही ही प्रचंड न्यूरॉनच्या सिनॅप्सची जोडणी मोजायला आपल्याला किती वर्ष लागतील. 32 दशलक्ष वर्ष. म्हणजे इतकी गुंतागुंतीची किंवा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या न्यूरॉनच्या संख्येमुळे या प्रक्रियेला इतका वेळ लागू शकतो. त्याच्यानंतर गुंतागुंत काय तर 10 लाख शून्य एवढी वर्ष लागतील. आणि शेवटी आपण म्हणत आहोत तिथे ग्लिऑ या पेशीमध्ये सुद्धा जोडणी होते. ही जोडणी मोजायची असेल तर त्याला किती वर्ष लागतील हेच सांगता येत नाही. आणि म्हणून अशा या गुंतागुंतीच्या न्यूरॉन्स आणि सिनॅप्सच्या प्रक्रियेमधनं फक्त आपण आता हे लक्षात घेऊया की न्यूरॉन एकमेकांशी जोडले जाऊ शकतात किंवा जोडले जातात. प्रत्येक वेळेस या जोडणीची पुनरावृत्ती किती होत असते त्यामुळे आपण विचार आणि वर्तनामध्ये आपल्याला बदल हा आढळत असतो. पुढच्या व्हिडिओवर आपण आल्यावर आपल्याला एक पुन्हा विविध अवस्थांमध्ये मेंदूमध्ये काय बदल होता की ज्या अवस्था तुम्ही मला सांगितल्या शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था याच्यामध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये मेंदूमध्ये कसे बदल घडतात हे आपण विचारात घेत आहोत. याच्यामध्ये बाल्यावस्थेमध्ये आपला मेंदू विकसित होत असतो. मेंदूमधला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा बाल्यावस्थेमध्ये विकसित होतो.